जतच्या ऐतिहासिक नावाच्या नामांतराविरोधात सर्वपक्षीयांच्या वतीने जत शहरात जोरदार मोर्चा काढण्यात आला. भाजपा वगळता विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी नामांतर नको, विकास हवा, जतचे नाव कायम ठेवा अशा घोषणा देण्यात आल्या. मोर्चानंतर शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन नामांतराला विरोध करणारे निवेदन दिला. माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेवर टीका करत जनतेला काय हवे हे न पाहता कोणाला तरी खुश करण्यासाठी नको ते उद्योग सुरू आहेत असा आरोप केला. जतच्या पाणी, सिंचन, रस्ते, रोजगार आणि उद्योगांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली. नामांतराचा निर्णय जनतेवर लादल्यास गावागावात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सर्व पक्षीय नेत्यांनी दिला. पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज. ज्या स्वातंत्र्यानंतर जतच्या जनतेवर या ठिकाणी जतचं नाव बदलून ठेवू इच्छिणाऱ्या या आमदारांचा विरोधात हे आज 9 ऑगस्टच्या निमित्तानं, क्रांती दिनाच्या निमित्तानं आज आपल्याला या ठिकाणी एक परत जत तालुक्यात क्रांती करावी लागते. ही खऱ्या अर्थानं ही शोकांतिका. बऱ्याच वक्त्याने आतापर्यंत इथं सगळं मांडलेलं आहे. ती जास्त काय बोलणार नाही. मी मनापासून अष्टकर साहेब गेले वाटतं, अष्टकर साहेबांना मनापासून धन्यवाद देईन. कारण त्यांनी जे आज जत तालुक्यात चुकीचं होतंय ते चुकीचं म्हणण्याची ताकद ज्या भाजपच्या पदाधिकारी आहेत ते आज या निमित्तानं त्यांनी या माध्यमातून आपली शोकांतिका व्यक्त केलेली आहे. आज जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो.